मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज भाद्रपद कृष्ण षष्ठी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड. फळ विक्रेता प्लॅस्टिकच्या पिशवीत लघुशंका करत त्याच हाताने फळे ग्राहकांना देतानाचा व्हिडिओ व्हायरल. मानपाडा पोलिसांनी फळ विक्रेत्याला घेतलं ताब्यात आणि घोडबंदर रोड वाहतूक कोंडीमुक्त राहण्याकरता केलेल्या उपाययोजनांचा सातत्याने घेतला जातोय आढावा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मागील काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलं असून यामध्ये रॉंग साईड येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने आता टायर किलर ही वाहतूक कोंडी रोखणार आहे. सध्या हे टायर किलर प्रायोगिक तत्वावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले आहे. रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन आणि यामुळे होणारे अपघात विचारात घेऊन काही ठिकाणी वाहतूक विभाग निश्चित करणार आणि त्यानंतर त्या ठिकाणी टायर किलर बसवण्यात येणार आहे. हे टायर किलर बसवल्यानंतर या टायर किलरची माहिती देणारे माहिती फलक 100 ते 200 मीटर अंतरावर लावण्यात येणार असून टायर किलरवर पुरेसा प्रकाश देखील असेल याची देखील काळजी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग असल्याचे निश्चित केल्यानंतर हे टायर बसवले जातील. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी तसेच या वाहतूक कोंडीमुळे होणारा ठाणेकरांचा त्रास अशा अनेक दिवसांपासून घोडबंदर वासियांची आक्रमकता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात वाहतूक कोंडी टाळण्याकरता टायर किलरचा वापर होणार आहे. टायर किलर बसवल्यानंतर तरीही वाहतूक कोंडीतनं ठाणेकरांची सुटका होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच ठाण्यात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांतर्गत रात्री जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. ज्या ठिकाणी गर्दरचे काम सुरू असेल त्या ठिकाणी जड अवजड वाहनांना सर्व्हिस रोडचा पर्याय असेल, मात्र वाहतूक कुठेही बंद नसेल, असे वाहतूक शाखा उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. गेल्या 15 दिवसात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्ते यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उपाययोजना तसेच अडचणी यांचा विचार करण्याकरता बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सुनागरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग पंकज शिरसाट, उपायुक्त दिनेश तायडे आणि शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्याकरता झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची माहिती पंकज शिरसाट यांनी या बैठकीत दिली. तसेच सध्या असलेल्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर 12.5 टन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत, त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो असंही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदरपाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकी संदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली. 150 ते 200 टनाच्या गाड्या गायमुख घाटातून जातात, त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो.
त्यामुळे येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता यांनी दिली। हा मार्ग आता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर कापूरबावडी माजिवडा उड्डाण पुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या यू-टर्न ते व्हिव्हियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मेट्रोलगत सुरू असलेल्या 2 उड्डाण पुलांच्या कामांमुळे तेथील मार्गिका छोट्या झाल्या असल्याने सेवा रस्ते अधिक सक्षम करावे अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली। त्यावर सेवा रस्त्यावरनं अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली। या समस्येवर तोडगा काढण्याकरता आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। सर्व रस्ते खड्डेमुक्त समान पातळीचे असतील, त्यावर कुठेही उंचवटे तयार होणार नाहीत याची खात्री सर्व यंत्रणांनी करावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत। त्याचबरोबर सेवा रस्ते फेरीवाला मुक्त करणे, पार्किंग हटवणे आणि ओव्हरहेड वायरचा बंदोबस्त करणे ही कामे महापालिका यंत्रणा तत्काळ करेल असेही त्यांनी स्पष्ट केले। पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागले गेले आहेत। मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानुपिढ्यांचे वास्तव्य आहे। त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत। त्यांना रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही। तसेच 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कायद्यातल्या कलम 3 उपकलम 2 प्रमाणे गावठाण निर्माण करण्याचा शासन निर्णय झालेला आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही। तसेच जलजीवन मिशनचे काम अजूनही प्रलंबित असून अजूनही गावपाडा वस्तीमध्ये हर घर नळ से जल पाणी मिळालेले नाही। हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचे काम झालेले दिसत नाही। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले आहे। नागरिकांना मूलभूत अधिकार मिळण्यासाठी ग्रामसेवकांची कर्तव्य निश्चित करणारा ग्रामविकास व नगरविकास विभागाच्या आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांचे कर्तव्य निश्चित करणारा शासन निर्णय पारित करावा। वन हक्क कायद्यातल्या कलम 3 आणि उपकलम 2 प्रमाणे तालुक्यात दिनांक 2 फेब्रुवारी 2024 या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा। प्रलंबित वन हक्कांच्या दाव्यांची आणि अपिलांची पूर्तता करून निपटारा करण्यात यावा। जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत। शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर नळ से जल देण्यात यावा। आदिवासी जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये वसतिगृहाची क्षमता वाढवून पुरेसे कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। सप्तसूत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी। गावातल्या आदिवासींचे मूलभूत प्रश्न उदाहरणार्थ जातीचा दाखला, वनजमीन, घराखालील जागा, गावठाण, आधार कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, घरकुल हे मूलभूत प्रश्न आणि पाणी, शिक्षण, आरोग्य असे मूलभूत प्रश्न जलद गतीने सोडवण्याकरता ग्रामसेवकांकडून कालबद्ध कार्यक्रम आखून घ्यावा। या मागण्यांसाठी आजपासून ठाण्यात आदिवासी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे। पालघर, नाशिकमध्ये जिल्हा परिषद कार्यालय तर रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुका पंचायत समिती कार्यालयावर देखील आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच 30 सप्टेंबर 2024 पासून पालघर, ठाणे, नाशिक व रायगड जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून बसणार आहेत। दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून ठाणे येथून पालघर, ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यातल्या हजारो आदिवासी पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी आपला अधिकार मिळवण्याकरता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अशा पद्धतीचे मुक्कामी आंदोलन करणार आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक 20% वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. 60 रुपयांवर गेलेल्या भाजीच्या जुडीचे दर आता 15% कमी झाले आहेत. यात गणेशोत्सवामध्ये कोथिंबीर 50 ते 60 रुपयांवर गेली होती. त्याचप्रमाणे मेथी, शेपू, चवळी यासारख्या भाज्यांचे दर देखील 40 रुपयांवर गेले होते. आता या भाज्यांचे दर 30 ते 25 रुपयांवर आले आहेत. हे दर काही दिवस असेच राहतील. तसेच दिवाळीपर्यंत पालेभाज्या अजून स्वस्त होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची संवेदनशीलता आज पाहण्यात आली. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आमदार प्रताप सरनाईक यांनी मदतीचा हात दिला. मीरा भाईंदर दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आमदार प्रताप सरनाईक हे मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मीरा भाईंदर येथील स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात येताच रुग्णावर डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले. यावेळी स्वतः सरनाईक रुग्णासोबत राहून त्यांनी त्या रुग्णांना धीर दिला. तसेच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना याविषयी माहिती दिली. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातल्या युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातल्या नामांकित विद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 58 महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या केंद्रांचे माननीय पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालय, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आर.जे. ठाकूर महाविद्यालय, श्रीमती CHM कॉलेज, जीवनदीप कॉलेज, इंदाला इत्यादी महाविद्यालयांचा सहभाग असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या अत्याधुनिक कौशल्याचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच 20 सप्टेंबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थी तर तालुक्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने नजीकच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनास उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्फत करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळाच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्याशी 022-2542-8300 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे. विकसित शहर घडवण्याकरता प्रत्यक्ष काय अडचणी आहेत यावर अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे हे ठाणे विकास परिषद 2024 चे उद्दिष्ट असणार आहे. बुद्धी आणि उपलब्ध साधन सामग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याकरता नियोजनबद्ध आराखडा केला जात आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य सचिव व मित्रा संघचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण सिंह परदेशी यांनी आज केले. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर आणि पनवेल या महापालिका
तर अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर, माथेरा, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग व पालघर या नगर परिषदा येतात. नीती आयोगाच्या अहवालानुसार MMR जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने MMR क्षेत्रामध्ये सर्वांकरता घरे, हाऊसिंग फॉर ऑल, माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, उद्योग 4.0, इंडस्ट्रीज 4.0, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आणि रोजगार निर्मिती एम्प्लॉयमेंट जनरेशन या प्रमुख 5 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या 5 केंद्रांना केंद्रबिंदू मानून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता यावेळेत MMR डेव्हलपमेंट कॉन्फरन्स 2024 या अंतर्गत ठाणे विकास परिषद 2024 चे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची आढावा बैठक माजी मुख्य सचिव तथा मित्राचे मुख्य अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री परदेशी म्हणाले की ठाणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपले नेमके ध्येय काय याबाबत विचारपूर्वक ध्येय निश्चिती करणे आवश्यक आहे. ही ध्येय निश्चित झाल्यानंतर नेमकी अडचण काय आहे, कुठे त्रुटी आहेत, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचा सर्व दृष्टीने विचार करून त्यावर उपाययोजनांचे नियोजन करण्याकरता ही विकास परिषद घेण्यात येणार आहे. प्रदूषण रहित शहर, सुटसुटीत वाहतुकीचे नियोजन, मेट्रोचे जाळे वाढवण्याकरता उपाययोजना, खाडी समुद्रातल्या पाण्याचे शुद्धीकरण, स्वच्छता याबाबतचे नियोजन, पाणी पुरवठ्याचे नियोजन, सांडपाण्यावरची प्रक्रिया, या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर अशा विविध विषयांवरील सखोल अभ्यासातून विकास प्रक्रिया राबवण्याकरता येणाऱ्या अडचणींवर उपाय यासाठी या विकास परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक आश्वासक चर्चा विनिमय आणि पुढील काही वर्षात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील 5 वर्षात ठाणे शहर निश्चितच बदलणार आहे. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पर्यटन विभागाचे संचालक BN पाटील, ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रोडे, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, प्रसिद्ध निर्माता अभिनेता मंगेश देसाई आदींनी विविध विषयांवरचे सादरीकरण केले. सिव्हिल रुग्णालय किडनी रुग्णांकरता आधारवड ठरताना दिसून येत आहे. रुग्णालयातल्या डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या 6 महिन्यात रुग्णांचे 1000 सेशन झाले असून आता 2 सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तातले अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनी मार्फत होत असल्याने माणसाकरता किडनी खूप महत्त्वाचे कार्य करत असते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे ही तिची गरज बनते. सर्वसामान्यांकरता नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांकरता ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या 6 महिन्यात 1000 डायलिसिस सेशन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 14 मशीन असून एका सत्रात 9 रुग्ण उपचार घेऊ शकतात. रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात 2 ते 3 सत्रात सुरू ठेवले जाणार आहेत. रक्तातले ते दूषित पदार्थ साठून जातात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते, पण किडनी जेव्हा रक्तशुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते. डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचार घेण्याकरता येत आहेत. या सेंटरचा जास्तीत जास्त रुग्णांनी उपयोग करावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा आहे, असेही डॉक्टर कैलास पवार जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांनी सांगितले. डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून काही गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. एका फळ विक्रेत्याचा अत्यंत घाणेरडा प्रकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फळ विक्रेत्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर भाजप आणि मनसेने आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली आणि यामुळे लोढा परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवल्याची बातमी आलेली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-69-46-155
या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड. फळ विक्रेता प्लॅस्टिकच्या पिशवीत लघुशंका करत त्याच हाताने फळे ग्राहकांना देतानाचा व्हिडिओ व्हायरल. मानपाडा पोलिसांनी फळ विक्रेत्याला घेतलं ताब्यात आणि घोडबंदर रोड वाहतूक कोंडीमुक्त राहण्याकरता केलेल्या उपाययोजनांचा सातत्याने घेतला जातोय आढावा. मंडळी, या होता ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.